उपकार मज निरंतर जागविती काय द्यावे त्याशी भावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा सहज बोलणे हित उपदेश करो निसायास शिकविती काय द्यावे त्यासी भावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती तैसे मज येते संभाळीत काय द्यावे त्याशी भावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा पांडुरंगा करू प्रथम हृदयी सद्गुरु जेने तारी लोहा संसार पुरु म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती काय द्यावे त्यासी भावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा जगतबंधनीय जगद्गुरु संत श्री श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरा यांचा 4 चरणाचा संतपर प्रकरणातील अभंग आजच्या या कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला आहे। अभंगाचा प्रतिपाद्य विषय जगद्गुरूंचा असा आहे, अभंगाच्या द्वारे जगद्गुरु तुकोबरा आहे मी आयुष्याच्या इथपर्यंतच्या टप्प्यापर्यंत कुणामुळे आलो, मला जे माझ्या परमार्थिक जीवनामध्ये अलौकिक जीवनामध्ये जे यशाचं शिखर गाठता आलं हे मी माझ्या अहंकारानं गाठलेलं नाही, मी माझ्या घमेंडीवर गाठलेलं नाही, मला कुणीतरी सांभाळणारं पदोपदी सांभाळणारं होतं, माझा तोल सावरणारं कुणीतरी पाठीमागं माझ्या होतं आणि या गोष्टीमुळे मी इथपर्यंतचा प्रवास गाठू शकलो आणि त्या व्यक्तिमत्वाची कृतज्ञता व्यक्त करणारा अभंग आहे। विठाला भारतीय संस्कृती वैदिक सनातन संस्कृती जी आहे ही कृतज्ञतेवर उभी राहिलेली संस्कृती आहे।
ही कृतज्ञता म्हणजे आपल्यासाठी कुणीतरी काहीतरी केलेले उपकार, ते उपकार न विसरता एक ना एक दिवस तरी त्याच्या उपकारामधून उतराई होऊन आपण त्याचे आभार मानले पाहिजेत. ही आपली भारतीय संस्कृती आहे. आपल्याला कुणीतरी मदत करून त्याच्यावरच अपकार करणे, त्याच्यावरच उलटणे, ही आपली संस्कृती नाही. आपली भारतीय संस्कृती जगामध्ये एवढी महान आहे की आपल्याला कुणी पळीनं दिलं तर आपण त्याला घागरीनं देण्याची आपली संस्कृती आहे. म्हणून भारत विश्वगुरु होईल याच्यामध्ये वाद नाही. आणि ज्या देशांची, ज्या लोकांची संस्कृती अगोदर खायचं, अगोदर घ्यायचं, मैत्रीचा करार करायचा आणि स्वार्थ पुढे आला की लगेच शत्रुत्व दाखवायचं, हे ज्या लोकांची जगामध्ये संस्कृती, आज ते देश आणि ते लोक जगामध्ये बदनाम झाले. याचं कारण आहे नीट आहे का? कृतज्ञतेची भावना, कृतज्ञता कशी असावी हे शिकवणारा फक्त भारत देश आहे. आणि भारत देशाची भूमी प्रत्येकाला हे संस्कार देते. कारण आहे या मातीमध्ये अनादी कालापासून हे कृतज्ञतेचे संस्कार रुजवणारे संत या भारतामध्ये झालेत. म्हणून विठाला 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 आणि म्हणून असे जे काही संत महात्मे आहेत, दोन प्रकारची देणगी समाजामध्ये असते सज्जनो. एक लौकिक आणि एक अलौकिक. लौकिकामध्ये संसारामधल्या जेवढ्या माईक पदार्थाच्या गोष्टी आहेत, माईक वस्तू आहेत, त्याला लौकिक म्हणावं. लौकिक वस्तू शिवायही संसार होत नाही. त्या लौकिकाबरोबर अलौकिक विचाराची जोड असल्याशिवायही संसार सोन्याचा होत नाही. लौकिक सगळ्या गोष्टी, जरी जगातल्या सगळ्या भोगाच्या वस्तू तुमच्याकडे असतील तरी सुद्धा त्या सर्व भोगाच्या वस्तू तुमच्या पायावर जरी लोळण घेत असतील, एवढे तुम्ही मोठे जरी असाल, तरी सुद्धा विचाराची बैठक ज्याच्याकडे नसेल, विचाराची देणगी ज्याच्या घरामध्ये, संस्कृतीची शिदोरी ज्याच्या घरामध्ये नसेल, त्याच्या घरी सर्व वैभव असून सुद्धा ती माणसं सुखी राहू शकत नाहीत. हा सिद्धांत आहे. उगीच नाहीत आता हे मोठे मोठे लोक, 10-10 कोटीच्या कारमध्ये फिरणारे लोक, हे कशाला ऋषिकेश हरिद्वारच्या आश्रमामध्ये बापू तुम्ही बघताय ना. आज उद्योगपती आहेत, अब्जाधीश लोक आहेत, राजकारणी लोक आहेत, काही कमी नाहीये. लक्ष्मी त्यांच्या घरी पाणी भरते. एवढे सुद्धा लोक सुख शोधण्यासाठी हिमालयापाशी साधूला सापडत जातात. करोडोच्या देणग्या देत आहेत त्या लोकांच्या आश्रमाला. याचं कारण काय माहितीये? त्यांना जर तिथं समाधान असतं तर ते असे डोंगरामध्ये फिरले नसते. विठाला 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 दोन गोष्टीची जीवनामध्ये अत्यंत गरज आहे. वैभवशाली जीवन जगायचं असेल तर ज्ञानाबरोबर विज्ञानाची ज्याच्या जीवनामध्ये जोड आहे, ज्ञान आणि विज्ञान ज्याच्या जीवनामध्ये समतोल ज्याला साधता आला, महाराज तो जगामध्ये कीर्ती प्राप्त करू शकतो, वैभव प्राप्त करू शकतो, सगळ्याच गोष्टी. ज्यानं फक्त ज्ञानाचा स्वीकार केला आणि विज्ञानाचा तिरस्कार केला त्यालाही जमत नाही. आणि ज्यानं फक्त विज्ञानाचा स्वीकार करून ज्ञानाचा तिरस्कार केला त्यालाही समाधान नाही. ज्ञान विज्ञानाची जोड घालणारा संप्रदाय हा आमचा वारकरी संप्रदाय. विठाला 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 विठाला. म्हणून आजच्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य इतकं छान आहे. कार्यक्रम आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर करतो, त्याचा वाद नाहीये, पण काही कार्यक्रम काहीतरी वैशिष्ट्यपूर्ण असतात. त्यांचं एक आगळं वेगळं एक स्थान असतं त्या कार्यक्रमाचं. बाकीचे सगळे लोक कार्यक्रम संतांची पुण्यतिथी करतील, संतांची कृतज्ञता व्यक्त करतील, याच्यामध्ये वाद नाहीये. पण विज्ञानाशी ज्यांची सांगड आहे, सायन्स बरोबर ज्यांचं नातं आहे घट्ट, अशी माणसं आहेत तुम्ही आजची. बरोबर आहे की नाही? सायन्स बरोबर तुमचं घट्ट नातं आहे. सायन्स बरोबर असलेली माणसं, विज्ञानाला जोडलेली माणसं आमच्या ज्ञानाकडे डोंकून बघतील अशी जरा कमीच आहे. आलं लक्षामध्ये? कारण त्या विज्ञानामध्ये हे एक सांगू का तुम्हाला, विज्ञानाचा तिरस्कार संतांनी आमच्या कधीच केलेला नाही. हा, ज्ञान विज्ञान सहितम यज ज्ञात्वा मोक्षसे शुभात्. विठाला 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 विठाला. अर्जुनाला भगवंताने गीतेमध्ये सांगत असताना 9व्या अध्यायामध्ये सांगतात, अर्जुना मी तुला फक्त ज्ञान सांगणार नाही,
फक्त ज्ञानही कामाचं नाही, हे तत्वज्ञान आहे. आम्ही जे तुम्हाला सांगतो आता, आम्ही शास्त्रीय याच्यातले कशातले, तत्वज्ञानातले, ज्ञानातले शास्त्रीय. पण तुम्ही MBBS MD हे सगळे तुम्ही विज्ञानातले शास्त्रीय. शास्त्री दोन प्रकार आहे. आमच्या संप्रदायामध्ये आम्ही संत संप्रदायाचा तत्वज्ञानाचा सखोल अभ्यास करून आम्ही शास्त्री झालो. तुम्ही मेडिकल क्षेत्रामध्ये, वैज्ञानिक क्षेत्रामध्ये सखोल अभ्यास करून तुम्ही सुद्धा तुमच्या क्षेत्रामधले शास्त्री आहात. पण एक सांगू का, तुमच्या क्षेत्रातला शास्त्री आणि आमच्या क्षेत्रातला शास्त्री जोपर्यंत यांचा संयोग होत नाही तोपर्यंत समाजाची क्रांती होणं अशक्य. लक्षात ठेवा. तुम्ही तुमच्या विचारावर जर ठाम राहिला तरीही जमत नाही, आणि आम्ही जर तुमचा तिरस्कार करून आमच्या विचारावर ठाम राहिलो, आम्हालाही शेवटपर्यंत समाधान लाभू शकत नाही. याचं कारण आहे का, हे जग जे चालतंय, भगवंताची सृष्टी जी चालती, हे ज्ञान आणि विज्ञानाच्या जोडीवर चालते. याच्यातलं एकही मायनस करता येत नाही. आणि ज्यानं केलं त्याच्या हाती एकही लागलं नाही. एकही कीर्तनाला जायचं ठरवलं, आणि नेमकं कीर्तन ठरवलंय, 8 दिवसापासून ठरवलंय कीर्तनाला जायचंय. पण कीर्तनाला जायच्या वेळेला 5-10 मिनिटांना अगोदर अशी पोटामध्ये भयंकर दुखायला लागलं. असं दुखायला लागलं, भयंकर दुखायला लागलं, पोटाच ये ना. आणि परमार्थावर तर भरपूर श्रद्धा, कीर्तनाला जायचंच ठरवलेलं होतं, आणि अचानक पोटात दुखायला लागलं. आता खरं सांगा, अशा वेळेला डॉक्टरकडे जावं का महाराजाकडे जावं कीर्तनाला? काय म्हणणं आहे, कुठे गेलं पाहिजे? आता नाही जावं, तो कार्यक्रम आपण ठरवलेला आहे, महाराज नाराज होतील. मग अशा वेळेला डॉक्टरकडेच गेलं पाहिजे. महाराज काय पोटातला राहतो काय महाराजाकडे गेल्यावर? अशा वेळी कुठं गेलं पाहिजे? ते तर अंधश्रद्धा दाखवायची नाही. बरेच येडे म्हणतात काही नाही, कीर्तनाला गेलं की आपोआप राहील. येडे आहेत काय? असं कसं राहील? त्यावेळेस तुम्हाला दवाखान्याकडे, विज्ञानाकडे जावं लागेल. ती वेळ तुमची विज्ञानाकडे जाण्याची. तिकडे जा, अंधश्रद्धा ठेवू नका मनामध्ये. आणि डॉक्टरकडे गेल्यानंतर त्याच्याकडे एक मेडिसिन असं आहे की एक गोळी दिली की तुमच्या पोटातलं शांत होतं महाराज. कारण ती ताकद आहे. शरीराचा अभ्यास तर डॉक्टरला आहे. तो वैज्ञानिक क्षेत्रातला तत्वज्ञानी, तो फिलॉसॉफर आहे, ज्ञानातला नाहीये. ज्ञानातले संत आहेत. मग पोट दुखायल्यावर कुणाकडे जाणार तुम्ही आता? महिला मंडळ, डॉक्टरकडे का महाराजाकडे? डॉक्टरकडेच जा. फक्त काय आहे, पोटात दुखण्याचा विलाज डॉक्टरकडे. पण पोटात 2 प्रकारचं दुखणं असतंय. एक प्रकारचं पोटात दुखणं नसतं. पोटात कळ निघून पोटात दुखणं वेगळं, आणि दुसऱ्याचं चांगलं झाल्यावर पोटात दुखणं एक वेगळं. हे पोटात दुखण्याचे प्रकार 2 आहेत. अलग लक्षामध्ये. खरंच पोटात दुखणं हा एक प्रकार आहे. खरंच पोटात दुखणं हा एक प्रकार आहे. पण खरंच पोटात दुखायला लागलं ना तुमच्या, त्यावेळेस त्याचा विलाज डॉक्टरकडे. पण लोकांचं चांगलं झालेलं देखवत नाही, त्यावेळेस जे पोटात गडा उठतो का, असा एवढा उठतो. तुम्हाला काय म्हणायचंय, त्याचा विलाज तुमच्या दवाखान्यात आहे का? मॅडम आहे का? सांगा कोणी. तुम्ही सगळे इथं मेडिकल क्षेत्रातले माणसं आहेत. एखादा व्यक्ती जर तुमच्याकडे आला, डॉक्टर साहेब बोला, 4 दिवस झालं पोटच बसू दे ना, पोटात दुखायला लागलं. काय खाल्लं होतं? खाल्लं काहीच नव्हतं. काय पेलं होतं? काहीच नाही. मग कशानं दुखायलं? शेजाऱ्याने JCB घेतल्यापासून. आहे का गोळी तुमच्याकडे अशी एखादी की बाबा लोकांचं चांगलं झाल्यावर जे पोटात दुखतंय त्याच्यावर एक तरी मेडिसिन तुमच्याकडे आहे का? आहे का? मग हे बघा, दुसऱ्याचं सुख पाहून जे पोटामध्ये दुःख होतं आणि दुसऱ्याचं दुःख पाहून जे आपल्याला आनंद होतो, हा जो झालेला रोग आहे हा डॉक्टरकडे नाही, संताकडे नीट होतो. विढाला 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 विढाला. अरे त्यावेळेस संतांच्या विचाराची गरज आहे, डॉक्टरची नाही. का? कारण दुसऱ्याचं दुःख पाहून ज्याला दुःख होतं तो सज्जन असतो, आणि दुसऱ्याचं सुख पाहून ज्याला सुख होतं, देवा चांगलंय, त्याचंही छान असू दे, माझंही एक दिवशी करशीलच, जळू नये. हे जे विचाराची शिदोरी आहे का, हे विज्ञानाकडे नाही, हे ज्ञानाकडे मिळते. तुका म्हणे सुख पराविया सुखे, तुका म्हणे सुख पराविया सुखे,
अमृत है मुखे श्रवतसे तुका म्हणे सुख फलाविया सुखे अमृत है मुखे श्रवतसे अमृत है मुखे श्रवतसे तुका म्हणे सुख फलाविया सुखे अमृत है मुखे श्रवतसे अमृत है मुखे श्रवतसे श्रवतसे काही रोग असेत महाराज त्याचा विलाज फक्त संताकडे. हे बापू सिकंदरला जो रोग झाला होता त्या रोगानं त्याचा घात केला. पूर्ण आयुष्य जगला नाही तो. लक्ष द्या बरं. सिकंदर त्याच्या राज्यामध्ये होता तोपर्यंत निरोगी होता. त्याला एक रोग झाला. कोणता रोग झाला? असला रोग नाही, त्याला हाव नावाचा रोग झाला. त्याच्या देशामध्ये तो होता त्यावेळेस त्याच्या देशाचा तो सम्राट होता. त्याला भीती नव्हती, सुखी होता, आनंदी होता, प्रजा आनंदी होती. आणि हे सगळं असताना विनाकारण त्याला एक रोग झाला आणि त्याला उगीच जग जिंकायची त्याला दुर्बुद्धी सुचली. हा रोग विचित्र आहे बरं. परद्रव्य परनारी याचा धरी विटाळ. हे दोन रोग असेत महाराज. परनारीचा आणि परद्रव्याचा. दुसऱ्याचा आपल्याला मिळावं हा जो रोग निर्माण होतो ना, या रोगाला जगात गोळी नाही बरं. आणि हा रोग ज्यांना ज्यांना झाला ती सुखात असलेली माणसं तडफडून दुःखानं मेली. विडाला विडाला विठाला 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 शेवटी सिकंदरला जग नाही जिंकता आलं. संपूर्ण जग नाही त्यानं जिंकलेलं. भारतावर कुठं, भारत कुठं जिंकला सिकंदरनं? नाही जिंकता आला. त्यावेळी चाणक्य होता आपल्या भारतामध्ये. हा, चंद्रगुप्त आणि चाणक्य होते त्यावेळेस. त्याला नाही जिंकता आलेला. पण ऐका, यायला होता तो भारतामध्ये. पण भारतात येण्याच्या अगोदर त्याला एक दुर्धर आजार झाला. आणि तो आजार असा झाला की जगातल्या एकाही वैद्याला सिकंदरचा आजार आणखीन सांगता आलेला नाही. तो कोणत्या आजाराने मेला. आलं लक्षामध्ये? त्यावेळेस तो सिकंदर शेवटच्या क्षणामध्ये चिंतन करत होता. शेवटच्या क्षणामध्ये चिंतन करत होता. माझ्या राज्यामध्ये मी असताना खूप सुखी होतो. माझी प्रजा सुखी होती. सगळं आनंदामध्ये होतो. का मला ही दुर्बुद्धी सुचली? काय केलं मी शेवटी? झालं काय माझ्या हातून? जग जिंकण्याच्या नादामध्ये कितीतरी निष्पाप लोक मारली गेली. कितीतरी स्त्रिया विधवा झाल्या. कितीतरी लेकरं अनाथ झाले. रक्ताच्या नद्या वाहिल्या. पण शेवटी मिळालं काय मला? आज मी सगळं ठेवून आता उभा उभी जाणार आहे. हा रोग मला नसता झाला तर मी आहे तिथं जगलो असतो. पण या रोगाचं निवारण करणारा एकही संत मला विचार देणारा जीवनात भेटला नाही. हे सिकंदरचं दुर्दैव होतं. आलंच लक्षात? हे रोग कोणाला त्याला झाला नाही असं नाही. हे रोग आपल्यालाही होते. हे रोग आपल्यालाही होते महाराज. आपला बंगला होऊन सुद्धा शेजारच्या मोकळ्या प्लॉटवर आपली नजर असतेच. हे कधी बी निघलं तरी कोणाला घ्यायचं आहे? हे जाऊ द्यायचंच नाही. हे आपणच घ्यायचं. आपले 10 मजले झाले तरी 11व्या मजल्यासाठी गज काढून ठेवलेले आहेतच वरी. अरे बास ना, 10 झालेत ना, आता तरी गज बंद करून तरी वरी काढून ठेवतात. हा रोग आहे. आणि माणसं जी सुखी नाहीत का, माणसं या रोगामुळे, हे शरीरातल्या रोगानं कमी दुःखी आहेत, या मानसिक रोगानं माणसं जास्त दुःखी आहेत. आलं का लक्षामध्ये? आमचे गुरुजी सांगतात महाराज, माणसं कलियुगातले वैज्ञानिक युगामधले माणसं गरीब कुणी राहिलाच नाही. जुन्या काळामध्ये गरिबी वाईट होती. परिस्थिती सुधारली विज्ञानानं. माणसं परिस्थितीनं सगळे सुधारले पण मनस्थितीनं खलास घसरलेत महाराज. काहीच राहिली नाही. परिस्थितीनं सुधारायचं असेल तर विज्ञान, आणि मनस्थितीनं सुधारायचं असेल तर त्याला अध्यात्मासारखं विद्यापीठ तुम्हाला कुठंच मिळणार नाही. हे सगळं जे चाललंय हे कशासाठी चाललंय? माझं सांगण्याचं तात्पर्य, या दोन्हीची जोड जिथं घालता येते महाराज तिथं वैभव आणि ऐश्वर्य संपन्नता येते. विडाला 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 विडाला. आणि म्हणून आर्ट ऑफ लिव्हिंग ज्याला म्हणतात, आर्ट ऑफ लिव्हिंग ज्याला म्हणतात, ते विज्ञानाकडे नाही,
ते ज्ञानाकडे, ते संतांच्या विद्यापीठामध्ये. बाकीचे सगळे शिक्षण आहेत का विज्ञानाचे, हे जीवनाची परिस्थिती सुधारण्यासाठीचे शिक्षण आहे. आता बघा ना तुम्ही, तुमचं जे काही असेल, मेडिकल असेल, इंजिनिअरिंग असेल, MBA असेल, अहो कुठलंही युनिव्हर्सिटी असू द्या, तिथं एकदा पोरांना शिक्षण घेतलं की तिथलं शिक्षण तुम्हाला काय देतं, जीवनामध्ये पैसा कसा कमवावा एवढं शिक्षण आहे का? याच्या पुढलं काही शिक्षण आहे? नाही. आहे का काही? पैसा कसा कमवावा, धन कसं कमवावा याचं उत्कृष्ट ज्ञान आणि कला देणारे युनिव्हर्सिटी आहेत आपल्या सगळ्या शिक्षणाच्या. भाकर कशी कमवावी नाही असं नाही महाराज, विचित्र असते. हे MBA नावाचा एक कोर्स युनिव्हर्सिटीमधून बऱ्याच जणांनी घेतला असं, मार्केटिंगचा. असे विचित्र असतात महाराज हे MBA वाले. पदवी घेऊन आलेले असतात. बापू, ज्याच्या डोक्यावर एकही केस नाही त्याला कंगवा ऐकून दाखवतात MBA वाले. हो. हा, मग ते कला आहे ती मार्केटिंगची. त्यानं ते डिग्री घेतली आहे महाराज तिथून MBA ची. मार्केटिंग कसं करावं, कस्टमरला आकर्षित कसं करावं, आपली वस्तू त्याला कशी दाखवावी ह्याचं ज्ञान आहे त्याला, आलं का लक्षामध्ये. पण एकही केस नसलेल्या माणसाला कंगवा विकून पैसे घेऊन जातो. ते केस नसलेलं तिथं ते भांबावतं ते बोलण्यामध्ये, ते घेतं. पण घरी आल्यावर असं करायला गेलं की कळतं का बाय इथं तर काहीच नाही, पैसे फुकट गेले. हे कधी कळतं? घरी गेल्यावर कळतं. ऐका, त्यानं बिझनेस केला, त्या पोरानं बिझनेस केला, पैसे उकळले, पण ती लबाडी नाही का? इमानदारी आहे ती? त्या पैसे कमवण्यामध्ये सत्यता आहे. आणि असा फसवून कमावलेला पैसा तुम्हाला काय वाटतंय, तुम्हाला आणि तुमच्या लेकरा बाळाला पुढल्या पिढीमध्ये सुख लाभू देत असेल? नाही लाभू देत. जोडून या धन उत्तम व्यवहार, जोडून या धन उत्तम व्यवहार, जोडून या धन उत्तम व्यवहार, उदास विचारे वेच करे, उदास विचार वेच करे, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तमची गती तो एक पावेल, उदास विचारे वेच करी, उदास विचारे धन उत्तम व्यवहार, जोडून या धन उत्तम व्यवहार, जोडून या धन उत्तम व्यवहार, धन उत्तम व्यवहार, उदास विचार वेच करी, उदास विचार वेच करी, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तमची गती तो एक पावेल, उदास विचारे वेच करी, उदास विचार वेच करी, उत्तमचे गती तो एक पावेल, उत्तमचे गती तो एक पावेल, जोडून या धन उत्तम व्यवहारे. धन जीवनामध्ये महत्वाचं आहे. बाकीचे विद्यापीठ तुम्हाला धन कमवण्याचं ज्ञान देतात, पण ते कमवावं कसं याचं ज्ञान संत देतात. आणि ते कमावलेलं खर्चावं कसं याचंही ज्ञान संतच देतात. आणि विचाराची पवित्र विचाराच्या शिदोरीने उत्तम पद्धतीने कमवलेलं नसेल ना,
मग शेवटी ईडी माग लागतेच, कितीही कमवा. बरोबर आहे की नाही? दोन प्रकार आहेत, लक्षात ठेवा. दोन गोष्टी चांगल्या माणसाच्या हातात जाव्यात, दुष्ट माणसाच्या हातात जाऊ नये. आलं का लक्षामध्ये? ज्ञान आणि विज्ञान हे दुष्ट माणसाच्या हातामध्ये जाऊ नये. दुष्ट माणसाच्या हातात गेलं तर समाजाचा नाश केला जातो त्या माणसाच्या द्वारे. एक नंबर आहे का? एक पहिली गोष्ट, शस्त्र हे मूर्खाच्या हातात कधी जाऊ नये. शस्त्र दुष्ट विचाराच्या माणसाच्या हातामध्ये कधीही जाऊ नये. ते शस्त्र जर दुष्ट विचाराच्या माणसाच्या हातामध्ये गेलं तर त्याचा आतंकवादी होतो. त्याच्या हातात शस्त्र आहे आणि मिलिटरीच्याही हातामध्ये शस्त्र आहे, पण दोन्ही शस्त्रामध्ये फरक आहे. एका शस्त्राचा उपयोग देशाच्या रक्षणासाठी होतोय आणि एका शस्त्राचा उपयोग देशाला कीड लावण्यासाठी होतोय. शस्त्र एकच आहे, पण हातात कोणाच्या याच्यावर फरक आहे. तसं ज्ञान आणि विज्ञान, शस्त्र आणि शास्त्र हे मूर्खाच्या हातामध्ये जर गेलं तर विनाश होत असतो. म्हणून ज्याच्या हातामध्ये द्यायचंय त्याला अगोदर ट्रेनिंग द्यावं लागतं. गव्हर्नमेंट शस्त्र हातामध्ये मिलिटरीच्या आणि पोलीसच्या देतं म्हणजे डायरेक्ट भरती झाल्या देत नाही. त्याला अगोदर ट्रेनिंग देतो, त्याला आधी प्रशिक्षण देतो. आम्ही तुझ्या हातामध्ये हे शस्त्र द्यायला लागलो, पण याचा उपयोग कुठे, कसा करायचा याचा आधी ट्रेनिंग देतात. तसं हे शास्त्र आहे. हे शास्त्र आहे, समाजाची क्रांती करण्याचं शास्त्र आहे संतांचं. हे तुमच्याकडे असलेलं विज्ञान हे समाजाची सेवा करण्याचं शास्त्र आहे, तुमच्या हातात धन्वंतरीनं दिलेलं. मग हे धन्वंतरीनं दिलेलं शास्त्र तुम्ही त्याचा उपयोग कसा करावा याचा विचार जर तुम्हाला एखाद्या सत्पुरुषाचा विचार जीवनामध्ये मिळालेला नसला तर मग त्याचा उपयोग डॉक्टर बाकीचे काय काय करतात हेही तुम्हाला माहिती आहे. फोकट रुग्णाची सेवा करणारेही डॉक्टर आहेत आणि चोरून किडण्या विकणारे बी आहेतच नाहीत का? गोड बोलला. ज्याला डिलिव्हरी नॉर्मल होती तिचं सुद्धा सिजर करून पैसे काढणारे पण आहेत ना. हो, मान्य करावं लागेल ना. त्यांच्याकडे विज्ञान आहे, ते डॉक्टर आहे, त्यांच्याकडे ज्ञान आहे, पण सद्विचाराची शिदोरी नसल्यामुळे दुष्ट प्रवृत्तीमध्ये त्या ज्ञानाचा प्रवेश झाला आणि त्याच्यापासून समाजाला त्रास व्हायला लागला. दोन्ही बाजू आहेत. ज्याच्याकडे सुंदर आणि पवित्र विचाराची शिदोरी आहे त्याचं ज्ञान आणि त्याचं विज्ञान समाजाच्या सेवेला येतं, आणि एखाद्याकडे ज्ञान असून सुद्धा त्याच्याकडे विचाराची शिदोरी नसेल तर त्याचं ज्ञान समाजाला त्रास देण्यासाठी उपयोगाला येतं. म्हणून हे सगळ्याचा समतोल साधण्याकरता संत आहेत महाराज, बाकी काहीच नाही. हे सगळ्याचा समतोल साधण्याकरता संत आहेत. म्हणून अनमोल मिळालेलं जीवन, अनमोल मिळालेला नरदेह, हे जीवन पुन्हा नाही. हे आर्ट ऑफ लिव्हिंग हे संत देतात महाराज. की तुम्हाला मिळालाय ना मनुष्य देह, तुम्हाला भगवंतानं ज्ञान दिलंय ना, तुम्हाला एवढं काबिल बनवलंय ना समाजाच्या सेवेकरता, काहीतरी करा. आणि नाही करता आलं तर गप्प तरी बसा, पण वाईट होईल असं काही करू नका, नाहीतर जीवन बर्बाद होईल, लक्षात ठेवा. म्हणून जीवन देणारे एक माईबाप आहेत, आपल्याला जन्म देणारे. खरे उपकार आई बापासारखे उपकार कोणाचे नाहीत हे तुम्ही अनेक कीर्तनामधून ऐकताय, सिरियल, चित्रपट सगळे बघताय. सगळ्यात मोठे उपकार कोणाचे असतील आपल्याला तर आपल्या आई वडिलांचे. बरोबर आहे ना? त्यांनी जन्म दिलाय, मी सुद्धा मान्य करतो त्यांचे उपकार आहेत, त्यांनी जन्म दिला. पण एक सांगू का, आईनं 9 महिने ओझं वागून एवढ्या प्रसूतीच्या वेदना सहन करून जन्म दिला, लहानाचं त्या आई वडिलांनी मोठं केलं, हे त्यांचे उपकार आहेत. पण आईनं एवढा त्रास सहन करून दिलेला जन्म, त्या आईला, बाळा तुला एवढा त्रास सहन करून मी जन्म दिलाय, पण हा जन्म मी तुला कशासाठी दिलाय हे जर त्या आईला सांगता येत असं नसल तर तिनं न दिलेला बरा. न दिलेला बरा. संत त्याच्या पुढे जाऊन सांगितलं, माय म्हणले असलं जर दुष्ट मूर्ख तुझ्या पोटाला येत असेल, तुला जर हे संस्कार देता येत नसतील तर तू वांज राहिलेली बरी होतेस. विठाला 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 विठाला. म्हणून जीवन देणाराचा उपकार नाही असं नाही, पण दिलेलं जीवन, बाळा आम्ही हे तुला जन्म एवढा अनमोल देह, हा जन्म तुला कशासाठी दिलाय हे आई वडिलांना सांगता येत नसेल तर ते आई वडील नाही. तुका म्हणे माय सर्पी नकी बोका, ते मायच नाही आणि तो बापच नाही. अरे काय करायचं जन्म देऊन? जन्म दिला
पण त्याला संस्कार नाही देता आले. हे जीवन काय आहे, हा जन्म तुला कशासाठी दिलाय, तू कसं वागलं पाहिजे, तू वर्तन कसं ठेवलं पाहिजे, काय काय हे सगळं नाही सांगता येत. काही बापाला नाही सांगता येत तर तुम्ही जन्म देऊच नका म्हणले संत. पण काय करावं, दिला. पण सगळ्याचेच आई वडील ज्ञानी नसतात ना एवढे बाबा. आता काय करावं, भाग्यवान असतात ज्यांचे आई वडील ज्ञानी असतात, संस्कारी असतात, ते आपल्या लेकरांना ज्ञान देतात. पण सगळ्यांचेच आई वडील ज्ञानी असतात असं काही नाही ना महाराज. त्यांना त्यांचंच कळत नसतं, ते काय तुम्हाला देणार. पण लक्षात ठेवा, जन्म आई बापाने दिला हे त्यांचे उपकार आहे. पण दिलेला जन्म कशासाठी दिलाय आणि तो कसा जगावा याचं ज्ञान देणारे दुसरे एक मायबाप आहेत. जन्म देणारे मायबाप एक, पण दिलेला जन्म तुम्हाला दिलाय कशासाठी, तो जगावा कसा याचं ज्ञान देणारे एक दुसरे मायबाप आहेत. तुम्ही संत माय बाप कृपा, तुम्ही संत माय बाप कृपा, तुम्ही संत माय बाप कृपा, हा तुम्ही संत माय बाप कृपावंत. आय मी पतित कीर्तिवानो, आय मी पतित कीर्तिवानो, मी पतित कीर्तिवानो. तुम्ही संत माय बाप कृपावंत, 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 तुम्ही संत माय एक जन्म देणारे मायबाप आणि तो दिलेला जन्म कशासाठी दिलाय बाळा, या जन्माचं तू काय कर हे जन्माचं जीवनाचं ज्ञान सांगणारे दुसरे मायबाप आहेत. मग खरे उपकार कोणाचे, त्या मायबापाचे का या मायबापाचे, हा प्रश्न पडतो. बर त्यांनी जन्म दिला नसता तर यांनी जन्म कशासाठी दिला हे कसं सांगितलं असतं. आता त्यांनी जन्म दिलाय पण यांनी नसतं सांगितलं तर देऊन तरी काय उपयोग होता. मग मायबाप किती महत्वाचे, जन्म देणारे जेवढे मायबाप त्यांचे उपकार जेवढे महत्वाचे तेवढे जन्म कशासाठी दिला याचं ज्ञान सांगणारे संत. तुम्ही संत माय हे सुद्धा आपले कोण आहेत, मायबाप आहेत. याच्या पुढे सांगू का, तुकोबराय तर म्हणले जन्म देणाऱ्या आई बापांना जे जमलं नाही ते यांनी केलं, केले उपकार सांगू काय केले उपकार सांगू मी काय, बाप ना करी ऐसी माय, बाप न करे ऐसे माया, धर्मी देशा म्हणून आलो या केले उपकार सांगू मी काय, सांगू मी आये बाप न करी ऐसी माय, बाप न करी ऐसी माय,
केले उपकार सांगू मी काय, बाप ना करी ऐसी माय. जन्मदात्या आई बापांना जे केलं नाही ते माझ्या या माय बापांनी केलं आणि त्यांचं नाव संत आहे. महाराज हे सांगू का तुम्हाला, केन प्रकारेनं कुठलाही महात्म्याचे विचार तुमच्या जीवनामध्ये आत्मसात करा, तुमचा तोलच जाणार नाही. कारण जीवनामध्ये भल्या भल्यांचा तोल जातो बरं. हो, चांगल्यात चांगल्यांचा तोल जातो, विद्वानाचा जातो, पंडिताचा जातो, श्रीमंताचा जातो, गरीब, अरे सगळ्यांचा जातो. तोल कुणाचा जात नाही. याच्या पुढे सांगू का, देवाचा सुद्धा जातो, देवाचा सुद्धा तोल जातो. पण हे तोल जाणं चूक नाही, तोल जाऊ द्या, तोल जातच असतो. पण त्या तोल जाण्याच्या वेळेला, तोल चालल्याबरोबर आपल्या पाठीमागा आपल्याला सांभाळणारं कोणीतरी पाहिजे. आणि ज्यांना ज्यांना ते सांभाळणारं भाग्यानं भेटलं, त्यांचे तोल गेलेले सावरले आणि त्यांनी मोठेपणानं सांगितलं, आम्ही वायाला गेलो असतो पण तुम्ही सांभाळिले संती, 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 तुम्ही सांभाळिले संती. सांभाळणारा कोण आहे याच्यावर जीवन. पांडव आणि कौरव हे दूरच्या खानदानातले होते का एकाच? हा, घरी एकच आहे का नाही बापू? अहो सख्य चुलत भाऊ म्हणल्यानंतर काय, पांडवांचे वडील आणि धृतराष्ट्र पांडुरांचे सख्य भाऊ आहेत ना. ते खानदानात बदल नाही, डीएनए मध्ये बदल नाही, खाण्यात सुद्धा बदल नाही. एकाच राजवाड्यातलं खात होते लहानपणीपासून, राहणं एकाच राजवाड्यात, खाणं एकाच टोपल्यातलं, खानदान एक. बरं तुम्ही म्हणताल शिक्षणात फरक पडला, दोघांचे गुरु एकच. सगळं एक आहे, फरक कुठे पडला बरं? फरक कुठे पडला? 100 होते, एकही चांगलं निघालं नाही. निघलं का? असं कुठं लिहिलंय का बाबा 99 वाईट होते पण त्यांच्यात एक भाऊ लय महात्मा होता? आहे का? नाही. 100च्या 100 खूपच वाईट आणि 5च होते. आता माणसं म्हणतात 5ही बोट नसतात बुवा म्हणतात, पण 5हीतलं एक तरी बिघडलं होतं काय? पांडव 5 होते, 5हीतलं एकही वाईट निघालं नाही आणि 100 मधलं एक तरी चांगलं. बदल कुठे झालाय हे पाहायचंय आपल्याला. याचा बदल इथे झाला बापू. गांधारीनं 100 लेकरांना जन्म दिला पण तिनं डोळे बांधलेले होते. तिनं काय केलेलं होतं? डोळे बांधलेले होते आणि बापाला दिसत नव्हतं. कौरवांचा बाप आंधळा आणि माईनं डोळे बांधले, फक्त जन्म देत राहिली, संस्कार नाही करता आले. पांडवांचा बापही जन्म देण्याकरता नव्हता पण 5हीतलं एकही वाईट निघालं नाही. त्याचं कारण आहे का? यांना जन्म मिळाले. कौरवांना जन्म 100 जणाला गांधारीनं दिला पण त्यांना संस्कार शकुनी मामानं दिले होते. त्यांचं बालपण कुणाजवळ गेलं होतं? हे वाईट का निघाली हे सांगतो मी तुम्हाला. 100 होते पण 100रातलं एकही चांगलं का निघालं नाही? कारण त्यांचा गाईड भारी होता.
त्याचा गाईड तिकडून आलेला होता गांधार देशहून. इतकं कपटी होतं, विचित्र होतं महाराज ते. 100ची 100 पोरं लहानपणीपासून मामा मामा. त्याचा परिणाम असा झाला, एकही चांगलं निघालं नाही. जन्म मिळाला पण आर्ट ऑफ लिव्हिंग नाही मिळालं. जीवन जगण्याची कला त्यांना कुणीच दिली नाही. वाईट प्रवृत्ती शिकवली शकुनी मामाने. आणि 100ची 100 पोरं वाया गेली. गांधारीला धृतराष्ट्राला पाणी पाजायला 100तलं एकही राहिलं नाही. एकही नाही. काय जन्म देऊन उपयोग झाला हे सांगायचंय मला तुम्हाला. तिनं जन्म एकाला नाही दिला, 100ला दिला, पण ते काहीच कामाची राहिली नाही. एक डोळ्या देखत सगळी गेली. आणि कुंतीनं 5च जन्म दिला महाराज. पण त्या 5 जणांचं बालपण विदुर काकाच्या आणि भीष्माचार्यांच्या मांडीवर गेले. त्यांना संस्कार आणि शिदोरी विदुरासारख्या महान संतांची शिदोरी पांडवांना भेटली. त्याचा परिणाम द्वारकेचा राणा पांडवा घरी, राणा पांडवा घरी, द्वारकेचा राणा पांडवा. ज्ञानदेव म्हणे, ज्ञानदेव म्हणे व्यासाचे गुण. ज्ञानदेव म्हणे, ज्ञानदेव म्हणे व्यासाचे गुण. ज्ञानदेव म्हणे, ज्ञानदेव म्हणे व्यासाचे गुण. ज्ञानदेव म्हणे, ज्ञानदेव म्हणे व्यासाची गुण. ज्ञानदेव म्हणे, ज्ञानदेव म्हणे व्यासाची गुण. ज्ञानदेव म्हणे, ज्ञानदेव म्हणे व्यासाची गुण. ज्ञानदेव म्हणे, ज्ञानदेव म्हणे गुण. ज्ञानदेव म्हणे, ज्ञानदेव म्हणे व्यासाची गुण. द्वारकेचा राणा पांडवा घरी, द्वारकेचा राणा पांडवा घरी, द्वारकेचा राणा पांडवा घरी, द्वारकेचा राणा पांडवा घरी. हरी मुखे म्हणा, 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 हरी मुखे म्हणा. भारताचा चक्रवर्ती सम्राट आहे राजा धृतराष्ट्र. सत्ता त्यांच्याकडे आहे. कौरवांकडे सत्ता कोणाच्या पारड्यात आहे? कौरवांच्या. बळ कुणाकडे जास्त आहे? कौरवांकडे. विद्या काय कमी नाहीये. शस्त्रास्त्र कोणाकडे जास्त आहेत? कौरवाकडे. सैन्य कोणाकडे जास्त आहे? 7 कुटं ना 11 कुटं. हे सगळी जमेची बाजी प्लस पॉइंट कौरवाकडे. तरी कौरवांचा पराभव होतो. तरी कौरवांचा पराभव होतो. एक मागं राहत नाही. आणि इकडे सैन्य कमी, बळ कमी, 5च जण आहेत सगळे महाराज, तरी विजय यांचा होतो. महाभारतामधून काहीतरी शिकलं पाहिजे ना. काय महाभारत? नुसतं एक होता राजा एक होती राणी नाही. हे शिकण्यासारखं आहे ते सुद्धा. 100 होते तरी पराभव होतो आणि मृत्यू होतो. 5च आहेत, एकही मरत नाही आणि विजयाच्या पाठीवर बसतात. याला काहीतरी कारण आहे ना महाराज. याला कारण मुळामध्ये यांच्याकडे बळ जास्त आहे, सैन्य जास्त आहे, पण यांच्याकडे विचाराची कमतरता आहे. वाईट विचार आहेत, प्रवृत्ती चांगली नाहीये त्याची. मगाशी सांगितलं परद्रव्य परनारी या दोन्ही गोष्टी दुर्योधनाकडे होत्या. पराभव झाला. मग परद्रव्य आपलं नाहीये, परद्रव्यावर मन दाखवू नये, परनारीवर मन दाखवू नये, हे संस्कार दुर्योधनाला शकुनीने दिले होते. काय अरे हे संस्कार शकुनीला देता आले नाहीत बाबा, याचा विटाळ धरावा म्हणून. आणि त्याचा परिणाम तो झाला
विदुर काकाने भीष्माचार्याने पांडवाला शिक्षण दिलं होतं. हे 5 असे तयार झाले महाराज, धर्मात्मा तयार झाले. एकाच्या घरी येऊन शिष्टाईला गेलेला विदुराच्या घरी निघून गेला आणि या 5 जणाच्या घरी आयुष्यभर नांदला. हा परिणाम आहे. का? पांडवांना लहानपणी विदुरासारख्या संतांचे विचार भेटले, विदुरासारख्या भीष्माचार्यासारख्या संतांचे विचार भेटले, जीवनाचं सोनं झालं. कौरवांना जीवनामध्ये शकुनीसारखा कपटी माणूस भेटला, 100 असून सगळं खानदान बर्बाद झालं. लक्षात आलंय का आता? याच्यासाठी संत कशासाठी असतात? संत याच्यासाठी असतात, तुम्ही कधीतरी जीवनाच्या वाटेवर धनवान व्हा, विद्वान व्हा, बलवान व्हा. पण धनवान, विद्वान आणि बलवान झाल्यावर तोल जाण्याचा संभव असतो, कारण मस्ती असते त्या टायमाला. या 3 गोष्टीची मस्ती लय विचित्र आहे. ज्ञानाची, धनाची आणि मानाची. एकदा ही मस्ती माणसाला चढली की माणसाचा तोल जायला वेळ लागत आणि अशा वेळी जर तोल चालला तर मागून सांभाळणारा कोणीतरी महात्मा पाहिजे. जाऊ द्या ना तोल, कुणाचा जात नाही, पण चालला की त्या महात्म्यानं पटकन आलं पाहिजे आणि त्याला मार्गदर्शन करून सांगितलं पाहिजे, असं करायचं नाही, हे चांगलं नाही, असं सांभाळणारं कोणीतरी माझ्या जीवनामध्ये होतं, म्हणून मी इथपर्यंत आलो. तो कोबराय म्हणतात. पण कसं सांभाळलं मला? जसं आईनं सांभाळलं. हे बघा, कर्तव्य म्हणून सांभाळणं वेगळं आणि कळवळ्यानं सांभाळणं याच्यामध्ये फरक आहे बरं का. आता 8 तास ड्युटी आहे, मला हे करावंच लागलं. आता काही जरी असलं तरी हे झालं कर्तव्य, बरोबर आहे की नाही? आता पेशंटची 8 तास काळजी घेणं हे तुमचं काय कर्तव्य. आणि टाइम संपला की, टाइम संपल्यावर थांबता का तुम्ही? कदाचित एखाद्या वेळेस थांबला असता, त्याचा नाही वाद मला म्हणायचं. हा, काही थांबणारे आहेत ना, पण तुमचा 5चा टाइम झाला की तुम्ही काय करता? निघून तुमच्या घरी जाता, बरोबर आहे की नाही? पण लेकराला सांभाळत असताना लेकराचं दुखायलं तुमच्या स्वतःच्या, तुम्ही रजा टाकता का नाही टाकत? मग तिथं म्हणता का आता माझा टाइम संपलाय, मर नाही तर जग, देता का लेकराला फेकून देता का जवळून? पण तिथून निघून येता का नाही? कळालं का? सांभाळणं 2 प्रकारचं आहे, एक कर्तव्य आणि एक कळवळा. कळवळ्यानं सांभाळणं मुलाला आणि कर्तव्यानं सांभाळणं वेगळं. संत जे आपल्याला सांभाळतात ते कर्तव्य म्हणून नाही. आईसी कळवळ्याची जाती, आईसी कळवळ्याची जाती, आईसी कळवळ्याची जाती, आईसी कळवळ्याची जाती, नवीन प्रीती, ऐसी कळवळ्याची. ऐका बरं, शिक्षक लेकराला सांभाळतो, 4 वाजेपर्यंत त्या पोराला काही झालं नाही पाहिजे, ते कुणीकडे गेलं नाही पाहिजे, याची जिम्मेदारी कुणाची? शिक्षकाची आहे.
4 वाजेपर्यंत जर लेकराला शाळेत काही झालं तर त्याचा जिम्मेदार कोण? बरोबर आहे की नाही? म्हणून त्याला 4 वाजेपर्यंत काय करावं लागतं? सांभाळावं लागतं. हे त्याचा कळवळा का कर्तव्य? कर्तव्य. कर्तव्य. पण 4 वाजल्याने एकदा लेकरं शाळेतून गेले, मग 4च्या पुढे उद्या 10 पर्यंत त्या लेकराचं काही जरी झालं तरी त्याला शिक्षकाला काही घेणं देणं? कारण त्याची जिम्मेदारी नाही, त्याची एक मर्यादित जिम्मेदारी, ते कर्तव्य. पण माय अशी म्हणू शकते का? आपुल्याचा कळवाला आणि कळवालावरी नाये, आणि कळवालावरी नाये. आपुल्याचा कळवाला आणि कळवालावरी नाये, आणि कळवालावरी नाये. हे नातं संतांचं आणि समाजाचं आहे महाराज, आई आणि लेकराचं. म्हणून तुम्ही संत माये बाप म्हटलेले. तुकोबराय म्हणतात माझा तोल सुद्धा जात होता, गेला असता, पण मला त्यांनी सांभाळल्यामुळं माझा तोल सांभाळ. पण कसं सांभाळलं? तुकोबराय म्हणतात आई लेकरासारखं सुद्धा नाही, गाय जशी आपल्या वासराला सांभाळते का महाराज, धावत येऊन त्याचा सांभाळ करते. तो का म्हणवाचा धेनु बेचती, तो का म्हणवाचा धेनु बेचती. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराने याचा परामर्श घेतला. मी माझा तोल गेला असता, मी ढासळलो असतो, मी कोलमडलो असतो, पण मला सांभाळणारं कुणीतरी माझ्या पाठीमागं होतं, म्हणून मी आजपर्यंतची यशस्वी वाटचाल करू शकलो. संत मला सांभाळतात, पण कर्तव्य म्हणून नाही. कर्तव्य म्हणून सांभाळणं नाही, कळवळा म्हणून सांभाळणं. आणि ते कळवळ्यानं सांभाळण्याचं उदाहरण आहे तैसे मज येती. कर्तव्य म्हणून नाहीये, कळवळ्यानं. जशी गाय वासरू जर त्याला काही संकट आलं तर दाव तोडून धावते महाराज, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता. ती कर्तव्य म्हणून नाही, तिचा कळवळा आहे त्या वासराविषयीचा. आणि तो दृष्टांत तुकोबराय देतात. तो का म्हणे, वत्स धेनोवेचे चित्ती तैसे मज येते संभाळित विडोबा रखो माये. असे सांभाळणारे संत ज्याच्या जीवनामध्ये प्राप्त होतात, ती माणसं जीवनामध्ये ढासळत नाहीयेत कधीच. म्हणून
जीवन यशस्वी आणि गोड, समाधानी आणि शांतीचं, समृद्धीचं जगायचं असेल तर जीवनामध्ये एकतरी संतांचे विचार जीवनामध्ये आत्मसात करा, कारण तेच विचार तुम्हाला तोल जायच्या वेळेला सांभाळतात. संत सांभाळतात म्हणजे प्रगट होऊन भगवान बाबा लगेच तुम्हाला उचलणार नाहीयेत. मी सुरुवातीपासून सांगतोय, कीर्तन, संप्रदाय, ज्ञान हे अंधश्रद्धा म्हणून नाही ऐकायचं, फिलॉसॉफर पद्धतीनं ऐकायचं, काय सांगतात हे ऐकायचं. तुमचा तोल जायच्या वेळेला तुम्हाला संत प्रगट होऊन उचलत नसतात, त्यावेळेस कुठल्या तरी संताचे तुमचा तोल विचाराचा जायच्या वेळेला सद्विचाराची जागृती होते आणि त्या संतांचे विचार जागे होतात. अरे नाही बाबा, आपण कीर्तनामध्ये असं असं ऐकलेलं आहे, हे आपण करायलो हे बरं नाही, आणि जर केलं तर आपल्याला हे बऱ्यात पडणार नाही. हे विचार जागे संतांचे होणं यालाच म्हणतात सांभाळणं, बाकी काहीच नाही. वेळेच्या वेळेला सद्विचार, सद असत विवेक बुद्धी जागृत होणं याला सांभाळणं म्हणतात. आणि ती विचाराची शिदोरी एका तरी संतांची तुमच्या जीवनामध्ये असावी, आणि ती ज्यांची तुम्हाला मिळाली, ज्यांचं तुमच्यावर उपकार आहेत, ते उपकार कधी विसरायचे नाहीयेत. महाराज तुकोबराय म्हणले, मला त्यांनी सांभाळलं, पण सांभाळलं तरी मी कृतज्ञ नाही. त्यांनी सांभाळण्याबद्दल मी त्यांचे उपकार मानायला मागे पुढे पाहत नाही. काय द्यावे त्यासी पावे उतराई, ठेवी ताहा पायी जीव थोडा. म्हणून सज्जन हो, होय असं का जीव थोडा. बापूंचं म्हणणं आहे, एखाद्याला उपकारामधून उतराई होण्याकरता त्याच्या तोला मोलाची वस्तू बदल्यामध्ये द्यावी लागते, म्हणजे त्याच्या उपकारामधून आपण उतराई होऊ अशी एक आपली भावना असते. हा व्यवहार आहे. मग कोणी कशाचा उपकार केला तर आपण त्याच्यावर कुठली तरी परतफेड म्हणून ज्या वेळेस करतो त्याच्यातून उतराई होतो. पण संतांनी जो आपल्यावर केलेला उपकार आहे, त्या उपकाराच्या बदल्यामध्ये मी संतांना उतराई होईन म्हणलं होतं, आणि त्या बदल्यामध्ये संतांना तशी एखादी वस्तू द्यावी असं तुकोबाराय म्हणतात माझा विचार होता. आणि मग त्या वस्तूचं मी संशोधन केलं की अशी अनमोल आणि अमूल्य अशी कोणती वस्तू आहे की जी संतांना दिल्यानंतर त्यांचा उपकार फेटेल. मग सगळं धन बघितलं, ज्ञान बघितलं, शरीर पण बघितलं, पण तुकोबराय म्हणतात मला या सगळ्या वस्तू संतांच्या उपकारातून उतराई होण्याच्या लायकीच्या वाटल्याच नाहीत. वाटल्याच नाही. हे माणसाला जगामध्ये एखाद्यावर जर एखाद्याचं ऋणच फेडायचं असेल तर आपल्याला सगळ्यात जी प्रिय वस्तू आहे ती त्याला देऊन टाकावी लागते. हे बघ, हे माझा प्राण आहे तरी सुद्धा हे मी तुला अर्पण करतो. तसं जीवनामध्ये माणसाला सगळ्यात प्रिय काय माहितीये? सगळ्यात प्रिय धन आहे का? नाही. सगळ्यात प्रिय माणसाला शरीर. काय प्रिय? शरीर. अरबो करोडो रुपये घालवायला तयार आहेत लोक, पण मला काय करता म्हणतात. बरोबर आहे की नाही? म्हणजे पैसा प्रिय आहे का? माणसं म्हणतात पैसा प्रिय आहे. पैसा प्रिय नाही, सगळ्यात प्रिय शरीर आहे. पैशावाले लोक म्हणतात डॉक्टर साहेब पैसा कितीही जाऊ द्या पण पार्ट निकामी नाही झाला पाहिजे आपला. कोरोनाच्या काळामध्ये काय कमी पैसे खर्चायला माणसं तयार होते? हा, पोत्यानं पैसे देत होते, पण डॉक्टर साहेब काही करा. अहो ते रेमडेसिवीर किती रुपयाला घेतलं लोकांनी? हा, त्याची खरी किंमत किती होती? त्याला घेतलं किती रुपयाला लोकांनी? म्हणजे याचा सांगण्याचा अर्थ असा आहे सगळ्यात प्रिय माणसाला शरीर आहे. शरीर ऐका, त्याच्या पुढे जायचंय आपल्याला आणखी. पण शरीराचा एक सुद्धा पार्ट आपल्याला निकामी होऊ देऊ वाटत नाही. किती पैसे ते धन पुन्हा चिल्लर आहे त्या शरीराच्या पुढे. डॉक्टर साहेब कॅन्सर जर बोटाला झाला, डॉक्टर साहेब बोट तोडा, बोट तोडा, पण बाकीचं नुकसान होऊ देऊ नका. बोटाच्या मागं गेलं तर म्हणते डॉक्टर साहेब जाऊ द्या मनगटापासून, काही अडचण नाही. काय मनगटापासून हात गेला म्हणजे काय माणसं जगत नाहीत का? म्हणजे शरीर प्रिय पण शरीराचा काही भाग त्यागायला तयारी आहे. आता तोच कॅन्सर जर इथपर्यंत आला तर ते म्हणते डॉक्टर साहेब इथून तोडा पण मला वाचवा. लक्षात घ्या बरं. हात जाऊ द्या, बोट जाऊ द्या, सगळं जाऊ द्या, केलं तर जाऊ द्या, पण डॉक्टर साहेब मला वाचवा. पुढे ऐका बरं. पाय गेले जाऊ द्या ना डॉक्टर साहेब, पायही जाऊ द्या, हातही जाऊ द्या, पण मला
मग हात गेले, पाय गेले, सगळं गेलं, मग मला नेमकं मला कोण आहे, मला कोणतं आहे? याचा अर्थ मला वाचवा जे म्हणतंय ते शरीर नाही. कारण शरीर तर चाललंय, एक एक पार्ट निघून चाललाय, त्यागायची तयारी आहे. पाय जाऊ द्या, हात जाऊ द्या, काय जायचंय ते जाऊ द्या, पण मला वाचवा. मग हे मला कोण आहे? शरीर नाहीये. अगोदर शरीर प्रिय होतो, पण ज्यावेळेस वर सरकायला लागलं त्यावेळेस शरीराचीही किंमत कमी झाली. आता मेन ज्याच्यावर प्रेम आहे ते बोलायला लागले मला. मला म्हणजे याचा अर्थ आहे जीव. याचा अर्थ आहे तो जीव आहे. शरीर जीव नाहीये. शरीर त्यागायची तयारी आहे. हे सगळं जाऊ द्या, एवढंच राहू द्या, पण मला मरू देऊ नका. हे मला म्हणजे जीव बोलतोय. तुकोबाराय म्हणले धन नाही, शरीर नाही, संतांच्या पायावर मला माझा जीव ठेवा वाटला. म्हणून मी विचार केला की आपण जीव ठेवून देऊया. पण त्याच्यावर तुकोबाराय चिंतन करतात. जीव ठेवला याचा अर्थ काय? जीव ठेवून उपयोग काय संतांच्या पायावर? जीव सुद्धा नश्वर आहे. का नश्वर आहे? उपाधी आहे ती. शुद्ध चैतन्याला मायेची अविद्येची लागली उपाधी, आणि त्या शुद्ध चैतन्याला अविद्येची उपाधी लागली म्हणून जीवपणा आलाय. ते तरी कुठं शुद्ध आहे, ती तरी वस्तू कुठं आहे? संतांच्या पायावर मला असं एक शुद्ध वस्तू ठेवायची होती, ज्याला विटाळच बरबटलेली नव्हती ठेवायची मला. आणि मी जीव ठेवावा असा विचार केला. पण शास्त्रोक्त वेदांताच्या दृष्टीने चिंतन केला तर हा जीव सुद्धा शुद्ध नाही. याला अविद्येचा विटाळ लागून शुद्ध चैतन्याला अविद्येचा विटाळ झाला, आणि मग जीवाची निर्मिती झाली. कल्पना अविद्या, तेने झाला जीव. तुकोबाराय म्हणतात जीव एवढी पवित्र वस्तू नाहीये की जी संतांच्या पायावर ठेवली तरी मी त्यांच्या उपकारामधून उतराई होईन. हा जीव सुद्धा ठेवायला गेलो, पण या अविद्येच्या उपाधीच्या दृष्टीने विचार केला तर तो सुद्धा मला थोडाच दिसतो. बापू चुकलं असलं तर काही? विठाला विठाला कुंडली कबरदा हरी संतांना आणि देवाच्या उपकारामधून उतराई व्हायचं असेल तर एखादी पवित्र वस्तू त्यांना अर्पण करावी लागते. कारण देवाचं आणि संतांचं सूत्र आहे बापू. तू का म्हणे विटाळ अशी देवापाशी नसावी. विटाळलेली वस्तू, बरबटलेली वस्तू संतांना आणि देवांना कधीही अर्पण करायची. आपल्याकडे जुनी मन होती लोकांची, दिलं तर चांगलं देवा, वापरलेलं देऊ नये. बरोबर आहे. दान द्यायचं असलं तर कपडा चांगला द्यावा, पण जुना वापरला का? कारण ते आपण ज्याचा वापर केलाय त्याला विटाळलेलं म्हणतात, बरबटलेलं म्हणतात. त्याच्यातून उतराई होऊ शकत नाही. द्यायचं असेल तर शुद्ध द्यावं, चांगलं द्यावं. तुकोबाराय म्हणतात मी शुद्ध वस्तू चैतन्य द्यायला गेलो, पण जीव शुद्ध नव्हता म्हणून ठेवीता हा पायी जीव थोडा, ते नाही देता आलं. फक्त आता एवढंच आहे, आता फक्त त्यांच्या चरणावर माता ठेवून राहणं एवढंच आता माझ्या हातामध्ये. म्हणून तुकोबाराय म्हणतात काय सांगू आता, संतांचे उपकार मज निरंतर जागविती, काय द्यावे त्या शिवावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. झालेली सेवा संत महंत भगवंताच्या चरणी वैकुंठवाशी प्रातस्मरणीय स्वानंद सुख निवासी भगवान बाबांच्या या पुण्यतिथीच्या सोहळ्याच्या निमित्ताने आपल्या या पवित्र पावन जगतजननी आदिमाया शक्ती जोगाईच्या या पवित्र भूमीमध्ये आद्यकवी मुकुंदराजांच्या या पदस्पर्शाने आणि वास्तव्याने पुनीत झालेल्या या अंबा नगरीमध्ये जे काही आपलं हे स्वामी रामानंद तीर्थ शासकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, सज्जन हो, जिथं लोकांची पीडा जाणली जाते, जिथं लोकांचं दुःख जाणलं जातं आणि जिथं लोकांच्या दुःखावर फुंकर घातली जाते महाराज, त्याला रुग्णालय म्हणायचं नाही. त्याला रुग्णालय म्हणायचं नाही महाराज. ते चालतं बोलतं संतांचं व्यासपीठ असतं महाराज. कारण जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले,
तोची साधू ओळखावा, देव तेची जाणावा. संत संत मी आणखीन एकदा सांगतो, नीट ऐका. धोतर घातले, गंध लावलाय, माळ घातली, हे बाह्यरंग झाला, तो नाही असं नाहीये, पण तेवढ्यावर संत नसतात. आलं का लक्षामध्ये? मी मगापासून सांगतोय, दुसऱ्याच्या दुःखानं ज्याचं हृदय पिळवटून जातं, देवा याला का रे एवढं दुःख दिलंस, असं हृदय ज्याचं दुसऱ्याच्या दुःखानं दुःखी होतं त्याचं नाव संत. आणि दुसऱ्याचं सुख पाहून ज्याला बरं वाटतं त्याचंही नाव संत. म्हणून नीट ऐका, कुणाची जात न पाहता, कुणाची पात न पाहता, धर्म न पाहता, वय न पाहता, काहीच न पाहता, फक्त समोरच्याचं दुःख पाहून त्याच्या दुःखावर फुंकर घालणं, हे संतांचं काम आहे का राक्षसाचं काम आहे? अरे हेच तर संतांचं हृदय. पवित्र काम, हे उत्तम आणि पवित्र काम हे सगळी आपली मंडळी करतायत महाराज. रुग्णालयामध्ये जीवाची व्यथा जाणणं, त्याचं दुःख जाणणं आणि त्या दुःखासाठी त्याच्या दुःखावर फुंकर घालून त्याचं दुःख वाटून घेणं, याच्यासारखं पवित्र काम कोणते? हे संतांचं कार्य. आणि हे तुम्ही का करता याचं कारण आहे. मला त्याचं सांगायचंय काय माहितीये का? दुसऱ्याच्या दुःखामध्ये दुःख न मानता दुसऱ्याच्या दुःखात आपण दुःख मानून त्याची सेवा करणं, हे कोण करू शकतं? तुम्ही करू शकतात. पण कधी करू शकतात? तुमच्या जीवनामध्ये भगवान बाबासारख्या संतांचे विचार असतील तर तुम्ही हे करू शकता. नाहीतर मग आसुरीपणानं सुद्धा त्याचा उपयोग करणार. मगाशी सांगितलं मी, आसुरीपणानं सुद्धा ज्ञानाचा उपयोग करून लोकांना त्रास देणारे पण डॉक्टर हे आहेत महाराज. पण तसं नाही, संतांचे विचार तुमच्या जीवनामध्ये आहेत. सर्व परिसरातील भगवान बाबांच्या विचाराला मानणारे, बाबांच्या कार्याला मानणारे आणि बाबांची ही विचाराची कृतज्ञता व्यक्त करणारे तुम्ही सर्व मंडळी, आज बाबांच्या पुण्यतिथीचं गोड आणि पवित्र कार्य या ठिकाणी या नगरीमध्ये तुम्ही हाती घेतलेला आहे. 9व्या वर्षामध्ये हा कार्यक्रम पदार्पण करत आहे. गोड असा कार्यक्रम तुम्ही सर्वांनी पवित्र भावनेतून या ठिकाणी साजरा केलेला आहे. जाता जाता मी वैकुंठवाशी प्रातस्मरणीय स्वानंद सुखनिवासी भगवान बाबा वामन भाऊंच्या चरणी, पांडुरंगाच्या चरणी अशी प्रार्थना करतो, बाबा तुम्हाला स्मरण करून, तुमचं चिंतन करून आणि तुमच्या विचाराचं स्मरण करून ही जनसेवेचं काम करणारी ही आरोग्य क्षेत्रातील आमची सर्व मंडळी, ज्याही वेळेस यांचा कुठेतरी विचारानं, जर दुर्दैवानं कधी विचारानं तोल चालला तर तुम्ही 100% यांच्या पाठीमागं उभा राहून यांच्या जीवनामध्ये यांचा सांभाळ करा आणि यांचं कल्याण करा, जेणेकरून यांच्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य, आरोग्य, संतती, संपत्ती, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या 4 पुरुषार्थाची प्राप्ती तुमच्या आशीर्वादानं आणि तुमच्या कृपेनं या सगळ्यांना हो. आणि अशीच सद्बुद्धी, असाच कार्यक्रम वार्षिक तुमच्याकडून बाबा करून घेऊत अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो आणि याच ठिकाणी वाणीला पूर्णविराम देतो.